डीसीएम ऑफिसचे लोक इथं काम करतायत, परंतु नुसती नावाला चौघ नाही दिसली पाहिजे, काम पण तेवढं 4 पटीनं वाढलं पाहिजे. कुठेही काही पाठपुरावा करणं, सार्वजनिक कामाला प्रथम प्राधान्य देणं, याकरता मी आपल्याला इथं ठेवलेलं आहे. आणि हनुमंत पाटील, तुम्हाला अनेक वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही आता आरो झालेला आहे, रिजनल ऑफिसर, तुम्ही पण त्यांना योग्य ते सल्ला देत चला. लोकांची कामं व्हावीत ही व्यापक अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची त्या बाबतीमध्ये आहे. आज इथं ही जागा मी काय इथं वास्तू बांधली, तर काय होतं, आम्ही बघितलेलं, आम्ही इमारती बांधतो, नंतर त्याचा मेंटेनन्स होत नाही. आता देखील प्रशासकीय बिल्डिंग मध्ये मला पुन्हा काही वर्षांनी, अमल ती पहिली बिल्डिंग किती साली झालेली, अमल नाही का, पहिली 2013, आणि आता 12 वर्ष झाली. त्याच्यामुळे तिथं पण मी बऱ्याच गोष्टी दुरुस्त करतोय, चांगल्या करतोय, आणि तिथं लोकांना मदत झाली पाहिजे, स्वच्छतागृह चांगली असली पाहिजे, महिलांचं आता प्रमाण वाढलंय. मी आज बारामतीमध्ये सकाळीच, मी मधी अधिवेशनाला नागपूरला गेलेलो होतो. नागपूरला इतके चांगले सार्वजनिक शौचालय आणि टॉयलेटची व्यवस्था, स्वच्छतागृहाची व्यवस्था, वॉशरूमची व्यवस्था केलेली आहे. आज आपण 2 ठिकाणी जुने ब्लॉक एकदम चांगले तशा पद्धतीने करायला सांगितलेले आहेत. आणि ह्या रोडला पण मी 2 ठिकाणी करतोय. एका ठिकाणी 8 लोकांचं, पुरुषांचं, एका ठिकाणी 4 महिलांचं, असं फार चांगलं करून देतो. म्हणजे एवढं चांगलं करणार आहे की तुमच्या घरात देखील एवढं चांगलं टॉयलेट नसलं पाहिजे असं करून देणार आहे. पण वापरावं पण तसंच लागेल. आणि तिथं गेल्यानंतर थोडे पैसे द्यावे लागतील, थोडा चिमटा काढावा लागेल. टॉयलेटला जायला किंवा काहीतरी किंमत येईल, आणि बाथरूमला जायचं म्हटलं तरी कुठेही साईडला उभं राहायचं, इकडे तिकडे बघायचं आणि मारायचं, तसं चालणार नाही. तिथं जायचं, काय असेल तिथं 50 पैसे, रुपये, 2 रुपये ते त्या ठिकाणी द्यायचे. पण ही सोय करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं आपण सध्या 4ची सोय करतो. मला वाटतं एकेकाची किंमत 1 कोटी काहीतरी लाख आहे ना, 1,20,00,000 एकेका टॉयलेटची किंमत आहे. तुम्ही झाल्यावर बघा, मी नागपूरमध्ये गडकरी साहेबांनी पुढाकार घेऊन चांगलं केलेलं आहे. माझा हाच प्रयत्न असतो, जिथं जे चांगलं असेल आणि तिथं मी ते सगळं बघणाऱ्या माणसाची पण राहण्याची व्यवस्था करणार आहे. त्याच्यामुळं ते सतत स्वच्छ राहावं, त्याला त्या पद्धतीनं आपण पैसे वगैरे काय द्यायचं ते देऊ, या पद्धतीनं आपण करतोय. अजून पण बाकीची बरीच कामं आहेत. आता राजूदादा तू इथं आहे, मध्ये पंकजाताई वगैरे आलेल्या होत्या. आपल्याला वेटरनरी हॉस्पिटल नाही, कॉलेज, वेटरनरी कॉलेज हे काढायचंय. मी परवा बसलो होतो, 300 कोटी रुपये एका कॉलेजला लागतात. आपल्याकडे घ्यायचं म्हटलं तर ते खाजगीला पण देतात, परंतु एवढा भार आपल्याला उचलणं शक्य नाही आपल्या संस्थेला. मी आता प्रांताला 2-4 जागा सांगितलेल्या आहेत, तुम्ही त्यांच्याशी पण बोलून घ्या. आणि काय तिथं मिळते का, मी आधी सांगितलं ते होतंय का, त्यांच्याशी चर्चा करा. ते असेल तर मग उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला त्याचा समावेश, मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर ते होईल, नाही तर पुन्हा लगेच म्हटलं दादाने जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांना आपण विनंती करू, परळीला एक द्यायचं आणि आपल्या पार्वतीला एक द्यायचंय. पण वेटरनरी डॉक्टरांची गरज आहे, संख्या कमी आहे. जनावरांची संख्या वाढती, त्या प्रमाणात ती पण संख्या वाढली पाहिजे. ते पण काम आपण करूया. एकंदरीतच युनियन बँक ऑफ इंडियाचा बारामती शाखेच्या स्थलांतराचा कार्यक्रमाच्या करता आपण सगळे खरं तर जमलेलो आहे. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं आमच्या नवनीत जैन महाप्रबंधक युनियन बँकेचे, त्यांच्या उपस्थितीमध्ये, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये युनियन बँकेच्या बारामती शाखेचं नवीन जागेमध्ये स्थलांतर झालं असल्याचं जाहीर करतो. आज लॉकरची व्यवस्था आहे, कमी पडले तर अजून लॉकर वाढवण्याच्या सूचना त्यांनी आताच मयंक भारद्वाज आणि संजीव कुमारला दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळं काही नीटनेटकं पार्किंग आहे. मी हे का बांधलं, कारण इथं नंतर स्वच्छता कशी राखायची, हाऊसकीपिंगचे पैसे कुणी द्यायचे, हा यक्ष प्रश्न आमच्या त्या भागातल्या अधिकाऱ्यांच्या समोर उभा राहतो.
आणि त्याकरता म्हणलं एक आपण बँक देऊ, बँकेला आपण ही जागा भाड्याने दिलेली आहे. त्यांनी 2.25 लाख रुपये महिना त्या बँकेला भाडं आहे. त्याच्यातनं साधारण 3 वर्षानंतर 15% वाढ होणार आहे, बरोबर ना. आणि त्या प्रकारे 2.25 लाखामध्ये माझी अपेक्षा आहे की साधारण ह्याचं कॉन्ट्रॅक्ट हाऊसकीपिंगचं महिना 2 लाखाचं द्यायचं आणि त्याच्यातनं ती आपली ही गार्डन, तुम्ही बघा अशी कुठं गार्डन एवढी चांगली पाहायला मिळते का. तुम्ही पंचायत समितीमध्ये जावा, तशा पद्धतीने ही झाडं वगैरे, तुम्ही पण मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो. आपण सगळेजण मिळून मी जे ठरवलेलं आहे की ह्या 5 वर्षात देशातला पहिल्या नंबरचा तालुका हा करायचा, मग ते शहर असेल किंवा माझा ग्रामीण भाग असेल, त्या पद्धतीनं आपण, मी तर बंधू म्हणजे राजूदादाशी चर्चा झाल्यावर ते वेटरनरी कॉलेज हे साधारण माझ्या कराटीच्या जवळपास कुठं घेता येतं का, हाही प्रयत्न त्या बाबतीमध्ये करणार आहे. कारण सगळाच तालुका हा कव्हर झाला पाहिजे, सगळीकडेच वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा झाल्या पाहिजेत. कालच मी एका कार्यक्रमात सीएम, मी, DCM, विजय शिवतेरे आम्ही सगळेच होतो. त्यावेळेस पुरंदरचं पण विमानतळ हे जिथं त्या नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने मान्य केलेलं आहे तिथं आपण करायचं ठरवलेलं आहे. त्यामध्ये थोडस कदाचित नाराजी काहींची घ्यावी लागेल, परंतु डेव्हलपमेंट होताना जास्तीत जास्त एक विचार कसा करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये करणार आहे. आज या निमित्तानं युनियन बँकेचं इथं स्थलांतर झालंय. सर्व स्टाफचं, खातेदारांचं, ग्राहकांचं आणि बारामतीकरांचं अभिनंदन करतो. स्टाफने अतिशय, जैन महाप्रबंधक इतके आपल्या बारामतीवर खुश झाले की त्यांनी मयंक भारद्वाज यांना सांगितलं ही आपली इथली मेन शाखा झाली, अजून बारामतीमध्ये एखादी आपण शाखा काढू असं त्यांनी सुचवलेलं आहे. त्या बाजूला म्हणजे कुठं MIDCचा तिकडचा परिसर आहे ना, त्या भागामध्ये, म्हणजे त्यांना असं वाटतं की अजून एक शाखा त्या ठिकाणी निघावी. खरं तर काही काही शहरामध्ये एक बँकेची शाखा यायला किती प्रयत्न करावा लागतो, पण शेवटी व्यवहार इथं होतोय. बारामतीचं राहणीमान बदलत आहे. बारामतीमध्ये एकंदरीत परवाच एक तो 600 कोटीचा आहे ना हे हनुमंत पाटील, एक 600 कोटीचं एक नवीन युनिट आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. मी तिथं जागाही द्यायला सांगितलेली आहे. आपलं काही 1000 कोटीचं अमित कल्याणींचं पण मी मागे लागलोय, लवकर त्याचं काम सुरू करा. माझ्या तरुण तरुणींच्या हाताला रोजगार मिळावा हाही त्याच्या पाठीमागचा प्रयत्न आहे. त्याच्यातनं इतर पण काही वेगवेगळे स्टॉल काढून मी आत्ताच तुम्हाला सगळ्यांना सांगतो, बारामतीमध्ये जर कुणी कुठल्या भागामध्ये अतिक्रमण करून काही करत असतील तर कृपा करून त्यांनी ते बंद करावी. नाहीतर मला सुभद्रा मॉलच्या समोर कसं करायला लागलं तसं करावं लागेल. मला कुणाच्या रोजीरोटीवर किंवा पोटावर पाय आणायचा नाहीये, पण तुम्ही करताना आमच्या फुटपाथवर चालणाऱ्या लोकांना, आमच्या गाड्यांनी टू व्हीलरनी जाणाऱ्या लोकांना त्यांचं पार्किंग नीटपणे त्यांना करू द्या. त्यांच्या सगळ्या काही गोष्टी नीटपणे झाल्या पाहिजेत. त्या पार्किंग वरून सांगतो, कालच माझ्याकडं महिंद्राचे लोक आले होते, मी रात्री सर्किट हाऊसला होतो. त्यांनी एक EV कार काढलेली, मी पण ती बुक केलेली आहे. 15 फेब्रुवारीला मिळणार आहे. ते म्हणले तुमची डिलिव्हरी दादा लवकर देतो, मिळाली तर पुढच्या ट्रिपला तुम्हाला दाखवायला आणतो, वापरणार मी. त्याच्यामध्ये ते बघा, एकदा चार्ज केल्यानंतर 75 पैसे पर किलोमीटर त्या गाडीचा खर्च. चार्जिंगचा खर्च जो लाईट बिल येतं ते साधारण त्याचं येतं. आणि फार चांगली गाडी काढलेली, तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. आणि ती गाडी 5 कलर मध्ये आहे. तेव्हा ते सांगत होते की दादा ह्याच्यामध्ये तुम्ही जर उतरला रस्त्याला आणि जागा कमी असेल पार्किंगला आतमध्ये लावायची, रिमोटवर गाडी पार्क होती. तुम्ही ते बघितल्यावर म्हणाल काय झालंय कोणाला माहिती. पण एवढ्या सगळ्या गोष्टी पुढे गेल्यात. काही तर गाड्या अशा आलेल्या आहेत की ड्रायव्हर पण नसतो.
ती गाडी जे घेईल त्याच्या गाडीच्या समोर तर कुणी जाणारच नाही, अंगावर ड्रायव्हर नाही, विना ड्रायव्हर गाडी. अशा सगळ्या गोष्टी होतात. काळानुरूप आपल्याला बदलावं लागेल. आज माझ्या युनियन बँकेच्या स्टाफनी पण आमच्या ग्राहकांशी चांगलं वागावं. युनियन बँक ऑफ इंडिया ही देशातल्या आघाडीच्या राष्ट्रीयकृत बँकेपैकी बँक आहे. त्याच्यामध्ये बँकिंग क्षेत्रात 100 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेली ही एक आपल्या देशातली महत्वाची बँक आहे. 1919 साली त्या बँकेची मूळ स्थापना झाली. 1919 युनियन बँकेच्या देशाच्या आर्थिक प्रगतीत, लघु उद्योगाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आपलं कृषी असेल, शिक्षण असेल, महिला सक्षमीकरण असेल, महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिलेलं ही एक आमच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. रोड मॉडेल म्हणून एकंदरीत वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. एकंदरीत बारामती आणि बारामतीकरांच्या या विकास यात्रेत बँकिंगच्या सुविधाची गरज ही पण दिवसेंदिवस वाढत आहे. युनियन बँक ऑफ इंडिया बारामती शाखेचं या विकासामध्ये एक मोलाचं सहकार्य आहे. माझी दुसरी एक तुम्हाला विनंती आहे, मेहरबानी करा आणि कोणतरी येतं ना पिल्लावळ काहीतरी विकृत लोक काहीतरी मल्टी फिफ्टी काढतात आणि तिथं जास्त व्याज देतात आणि तुम्हाला वाटतं इथं ठेवावं, जास्त व्याज आहे, हव्यासा पोटी तुमचे पैसे बुडतात आणि मग दादा पैसे बुडले काढून द्या. मी आमदार झालो ते काही पैसे तुम्ही कुठेही टाकून बुडवायचे असं करू नका रे बाबांनो. तुम्ही युनियन बँकेमध्ये ठेवा, स्टेट बँकेमध्ये ठेवा, तुमचा ज्या बँकेवर विश्वास आहे त्या बँकेमध्ये ठेवा, त्या आर्थिक संस्थेमध्ये ठेवा. पण चुकीच्या अशा कधीतरी पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवतात तशा पद्धतीनं कोण येतं आणि मग तुम्ही पेपरला टीव्हीला बघता 500 करोड रुपयाचा दंडा घालून अमुक अमुक बांगलादेशला भरा. आता पोलीस काय बांगलादेशमध्ये जाऊन करणार आहे? तुम्ही कृपा करा. सगळ्यांना मी सांगतो, कधी कधी येतात काही जण म्हणतात एका मोटरसायकलच्या 2 मोटरसायकल देणार. मध्ये आपल्या पंधरात पण तुला आठवत असेल योग, आणि त्याच्यात काही जण अडकले. कशात कोण आला? ब्रह्मदेव तरी एकाचे 2 करून देणार आहे का? नाहीतर तुमचं सोनं 10 तोळे ना 20 तोळे सोडून देणार. कशाचं सोनं? आता तर सोनं आणि चांदी पण काही वेगळ्या पद्धतीनं हुबेहूब दिसणारी मार्केटमध्ये आली येणारे म्हणून सांगतात. हिरे पण तसेच डायमंड आले. त्याच्यामुळे असल्या भानगडीमध्ये फार पडू नका. उगीच कुठंतरी काहीतरी हव्यासापोटी आपल्या प्रपंचाला अडचण होईल, आपल्या कुटुंबाला त्रास होईल, अशा गोष्टी कृपा करून करू नका. या सक्षम बँक आहेत, या राष्ट्रीयकृत बँक आहेत. या बँकेमध्ये काही झालं तर केंद्र सरकार जबाबदार आहे, आरबीआय जबाबदार आहे. असल्या बँकांमध्ये तुमचा 1 रुपया देखील बुडणार नाही. तुम्ही 1000 कोटी ठेवा किंवा 1 कोटी ठेवा किंवा 1 रुपया ठेवा. 1 रुपया ठेवता येत नाही. किती मिनिमम? 500, 1000, 1000 रुपये. आता 1000 रुपये पण बंद झाले. हा, नील बॅलन्स मध्ये पण आहे. गरिबाकरता नील बॅलन्स पण आहे. आमच्या लाडक्या बहिणींच्या करता पण नील बॅलन्स मध्ये. तर या पद्धतीचं आहे. मी खरं ह्याच्यात आपल्याला व्हिडिओ मी ते त्यांना सांगितलेलं. आता ग्राम आमचे सीओना पण सांगितलं होतं, त्यांनी माझी परवानगी घेतली. दादा मी नाही आले तर चालेल काय? तर तुमचं जे भाडं जमा होईल, तुम्हाला 6 महिन्याचं डिपॉझिट दिले ते तुमच्याकडे का तिकडे गेलं आणि जिल्हा परिषदेचं मग पुन्हा आपल्याला मिळायचं नाही. हा, अहो पण डिपॉझिट पण इथंच ठेवू ना आपलं 6 महिन्याचं. त्याचं व्याज पण घेऊन आपल्याला 6 महिन्याचं डिपॉझिटचं काहीतरी व्याज येईल आणि ते 2.25 लाख रुपये डिपॉझिट 6 महिन्याचे ना. 12 आणि 25 150 12 13.5 लाख. 13.5 लाख का इंटरेस्ट कितना आता है महीने का? हा, ते असं करून आपल्याला 2,30,35,000 रुपये काहीतरी येतील. तर त्याच्यातनं आपण हाऊसकीपिंग चांगले एक बारामतीतल्या मुलांनी पण आता हाऊसकीपिंग मध्ये पण चांगले पैसे मिळतात. तशा
कोण स्वच्छ ठेवतो का? किती महिन्याचा खर्च आहे? अरे आपलं भागलं, वर्षाचा 12 लाख आहे आपल्याला, तर 12×24 आणि 25 लाईट बिल वर सोलर आहे ना, काय करणार? हा मग तेच ना, आपल्या ह्यांच्यात भागताय युनियन बँकेमध्ये, आणि ज्या वेळेस भागणार नाही त्यावेळेस तुम्ही वाढवून देताय. नहीं अभी पण मदद करूंगा, आपसे कहीं डिपॉजिट ऐसा असेल तो मैं भी आपको मदद करूंगा. आप मुझे, फाइनेंस मिनिस्टर हूँ, आपने अगर मुंबई में आप उनसे मिलो, ना मुंबई से भेज दे रहे, तब हम फाइनेंस में सब बैठेंगे और वहां से अगर मैं कुछ आपको मदद कर सकता हूँ तो जरूर करूंगा. लेकिन या आमच्या इथल्या स्थानिक मुलांना पण रोजगार देण्याच्या करता त्यांची गॅरंटी वगैरे काय असेल ते घ्या, पण ती पण मुद्रा लोन वगैरे, मुद्रा लोन आप करते हैं ना, वो भी करने का है. यहाँ हमारे जो बच्चे हैं, लड़के लड़कियां, उनको सबको मदद करनी चाहिए. तो इसीलिए वो किराए पे दिया है आपको. तर या पद्धतीनं नाही बोलून असलेलं बरं असतं रे. पुन्हा ते मॅनेजर कोण आहेत आमचे? संजीव कुमार. संजीव कुमार और संजीव कुमार, आपने सुना ना, मराठी आते हैं, मराठी समझता है ना? थोड़ा बहुत. आप पान खाते हैं क्या? कुछ तो खाते हैं. ऐसा कैसे इनका दांत कैसे बने? ऐसा कैसे? हमें बेवकूफ समझते हैं क्या? मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ, क्योंकि हमारे सामने बहुत से एग्जाम्पल है. एक आदत गलत है, क्योंकि कभी कभी किसी को कैंसर हो जाता है, कुछ भी प्रॉब्लम हो जाता है, तो समझ करना. तो काय म्हणत होतो मी, तर आमचे प्रकरण येतील, रितसर येतील. आणि हा पुढे जर सांगितलं ना, आत्ताच दादाचा फोन झाला, आत्ताच फोटो दाखवतील दादा बरोबर फोटो, उसमें बिल्कुल ध्यान मत देना. जिसका पेपर ठीक ठाक होगा उसको ही फाइनेंस देगा. ठीक है, अच्छा अच्छी तरह से काम करो, हम भी आपको पूरा सपोर्ट देंगे, सहयोग देंगे. अधिक काही बोलत नाही. एक बारामती जाता जाता एवढं सांगतो, आपला आमचा बारामतीकर हा कष्टाळू आहे. कष्टाळू बारामतीकरांच्या सहकार्याचा हात देत युनियन बँकेने इथल्या विकासाला हातभार लावावा. युनियन बँकेची शाखा केवळ बँक न राहता बारामतीकरांच्या एक आर्थिक समृद्धी केंद्र बनेल, असाही विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. आप कब आए? आप नवीन जैन जी रात को आए या सुबह आए? अच्छा, कहाँ सिटी? ठीक है क्या? इतना अच्छा नहीं. आपल्या बारामतीला करांना एक चांगलं हॉटेल पाहिजे रे. आता सिटीला उतरलेत म्हणलं, ठीक आहे का? ठीक आहे ठीक आहे, जरा खुशीत नाही म्हणले, ठीक आहे असं नाही म्हणले. त्याच्यामुळे एकाची गरज आहे, ज्याची कुणाची ऐपत आहे त्यांनी त्या गोष्टीचा जरूर विचार करावा, अशा प्रकारची विनंती देखील करतो. आणि मी वैयक्तिक माझ्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं, माझ्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या बारामती ब्रँचला पुढच्या वाटचालीच्या करता मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो.